मित्रांनो नमस्कार. सर्व प्रेक्षकांचं मी अमोल चळके मनपूर्वक स्वागत करतो. आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो. आज आपल्यासोबत नांदेड जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले, लोकपरिचित असलेले, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, कार्यरत असणारे, ज्यांच्या नावाची अनेकदा सगळीकडे चर्चा होते, कारण त्यांच्या त्या कामाचं ते फलित आहे. नेमकं या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तिमत्वाला आपण ओळखण्यासाठी, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण सोबत आलो आहोत. आपल्या सोबत आहेत अमोल पाटील ढगे सर. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपण नेमकं सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना सुरुवात आपल्या शैक्षणिक काळापासून झाली की नंतर कशा आला त्याच्यात काय सांगायचं तात्पर्य म्हणलं तर लहानपणापासूनच मला सामाजिक क्षेत्राची आवड होती. सामाजिक क्षेत्राची आवड असल्या कारणानेच मी एज्युकेशन फील्ड चॉईस केली किंवा डॉक्टर. अनेक जण म्हणतात किंवा डॉक्टर सोशल वर्कर, सोशल वर्क मध्ये येते, सर्व्हिस सेक्टर मध्ये. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर व्हायचं लहानपणापासून एक स्वप्न होतं. त्या दृष्टिकोनातून पुढे आलो आणि 12वी नंतर 12वीच्या कॉलेजचा सुद्धा मी जीएस म्हणून काम केले का ऍज अ हेड म्हणून काम करण्याची जिथे जिथे संधी भेटली तिथं प्रॉन्टपणे चांगल्या पद्धतीचं मी वर्किंग करून आपली भूमिका बजावत होतो. त्या दृष्टिकोनातून 12वी नंतर सुद्धा एज्युकेशन फील्ड मध्ये सुद्धा BHMS ला मी ऍडमिशन घेतलं नांदेड येथे आणि तिथे सुद्धा मी ऍज अ जीएस म्हणूनच वर्किंग केलं स्टार्टिंग पासूनच. आणि सोशल वर्क असल्या कारणाने डॉक्टर या नात्याने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हा दृष्टिकोनातून आपण खूप काही गोष्टी करू शकतो. समाजाचं जे काही म्हणजे राजकीय दृष्टिकोन न डोळ्यासमोर ठेवता सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर फील्ड चूज केले. सर, आपण आताच जसं सांगितलं की महाविद्यालयीन जीवनापासून 11-12 पासून जीएस होतं आणि आपल्यातलं हे नेतृत्व कौशल्य वैद्यकीय शिक्षणात सुद्धा तसंच अबाधित राहिलं. हे नेतृत्व कौशल्य करत करत वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर अनेक जण आपली आपली वैद्यकीय सेवा करत असतात. ही वैद्यकीय सेवा करून डॉक्टर, इंजिनियरचे प्रोफेशनल लाईफ जगणारे लोक म्हणून एक समाजातला सामाजिक दृष्टिकोन आहे आणि डॉक्टरकडे देवदूत म्हणून सुद्धा बघितलं जातं. अनेक जण अपेक्षा, आकांक्षा घेऊन येताना डॉक्टर साहेब तुम्हीच काहीतरी करू शकतात अशी अपेक्षा असते. पण ही वैद्यकीय सेवा, वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना जे नेतृत्व कौशल्य आपल्यात पूर्वीपासून उपजत होतं त्याला या मुख्य प्रवाहाच्या राजकारणात आणावं, त्या दृष्टिकोनातून काही सामाजिक करावं अशी जी आपली आवड होती ती या नेतृत्व कौशल्यामुळे वाढत गेली का? तसंच म्हणावं लागेल, कारण कोणतीही गोष्ट सहज सरळ सरळ घडत नसते. आपण जे काही कार्य करतो त्या कार्यातून लोकांचे जे काही रिस्पॉन्स असतात, लोकांचे जे काही भाव असतात, आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन, जे आपल्याला आपण एखादं कार्य केल्याच्या नंतर त्या कार्य कुशलतेवर लोकांचे जे काही भावना असतात ते भावना आपल्याला दिसत आपल्या पावलं पुढे जात असतात. मी राजकीय दृष्टिकोन कधीच डोळ्यासमोर आजपर्यंत ठेवलेला नव्हता. पण जेव्हा जेव्हा मी काम करत गेलो ते काम करत असताना लोकांच्या अडचणी मला समोर दिसत गेल्या. पण बघत असताना आज जरी राजकारण करत असलो, पॉलिटिक्स मध्ये जरी असेल, पण मी समाजकारणातून राजकारणात यायचे काही कारण आहेत. तर मी वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये सुद्धा काम केलंय. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोरोनाचा काळ आलेला होता. त्या कोरोनाच्या काळामध्ये आई मुलाला बघत नव्हती, मुलगा भावाला बघत नव्हता. म्हणजे हे वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली होती. त्या परिस्थितीमध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि डॉक्टर या नात्याने हे जे आज पॅन्डेमिक सिच्युएशन आली, आपण काय करू शकतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वप्रथम काय केलं, किंवा आमच्या एक्झाम होत्या, एक्झाम आलेल्या होत्या तोंडावर, आणि एक्झाम आल्याच्या नंतर कोरोनाचा काळ आल्याच्या नंतर आता सर्वात जास्त अवघड कशावर कोणाला गेलं तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना. काय त्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त
डॉक्टर्स त्या टाइमला कमी म्हणजे लागायचे, कारण प्रत्येक जण वेगवेगळे बेड्स तयार करायचे. जिथे जिथं जागा भेटेल तिथे तिथे बेड्स, वेगवेगळे कोरोनाचे हॉस्पिटल्स तयार त्या सिच्युएशनला झालेले होते. आणि मल्टिपल आरएमओज म्हणजे सिस्टर ब्रदर्स हे सगळीकडे व्यस्त होते. आणि इव्हन अशी सिच्युएशन आलेली होती की माझ्या कॉलेजला जे काही हे करणारे होते, वर्किंग करणारे काही सिस्टर ब्रदर्स आलेले होते, त्यांना सुद्धा ऍज अ कंपाऊंडर म्हणजे ऍज अ डॉक्टर म्हणून यूज करू लागले लोक, किंवा सिच्युएशनच अशी आलेली होती. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले होते. ती परिस्थिती आली, एक्झाम तोंडावर आलेली. मग ते एक्झाम तोंडावर आल्याच्या नंतर मी ऍज अ सोशल वर्क म्हणजे आपण काहीतरी करावं लागतं ह्या सिच्युएशनला, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. आणि त्या परिस्थितीमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केलं आणि त्यांना एक मी गोष्ट सांगितली की बा आपण एखादी ही काही गोष्टी सांगतो ते दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर आपण पुढे गेला तर हे एक्झाम काही टाइम पुरत्या रद्द होऊ शकतात. तर इतिहासात असं कधीच घडलं नाही की वैद्यकीय पेपर्स रद्द झाले आणि पोस्टपोन झाले. पण खूप काही गोष्टीचे त्या तडजोडी करून त्या गोष्टी म्हणजे वैद्यकीय पेपर रद्द करणं सोपं नसतं. मग तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिटिशन दाखल केले आणि महाराष्ट्र लेवलचं आंदोलन करण्याचं ठरवलं. मी काय केलं किंवा महाराष्ट्राचे जेवढे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजचा म्हणजे महाराष्ट्रभर आता कनेक्टिव्हिटीचे डॉक्टर इकडे तिकडे जे वैद्यकीय क्षेत्रात आमच्या कनेक्टिव्हिटीचे विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट करून जेवढे मेडिकल कॉलेजेस होते त्या प्रत्येक कॉलेजच्या जीएसला आम्ही संपर्क साधला. आणि संपर्क साधून त्यांना एक माझं ओपिनियन दिले की बाबा मी असं करू इच्छित आहे. आणि मी असं करू इच्छित आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्यासाठीच, कारण ह्या सिच्युएशन जी आली या सिच्युएशनला आपण मात करू शकता आणि आपण कुठेतरी लोकांच्या कामाला येऊ शकता, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक मोठा आंदोलन चळवळ उभारण्याचं मी धाडस केलं. आणि ते धाडस करून मी जवळपास 16,000 ऑनलाईन पिटिशन सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र लेवलचे तयार केले. ते पिटिशन आम्ही आपल्या शिक्षण मंत्री त्या आय थिंक मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर हे होते अमित देशमुख साहेब काहीतरी होते, आय थिंक राजेश टोपे आणि अमित देशमुख साहेब काहीतरी. मग त्यांच्या पीएचा कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधला आणि एवढे पिटिशन जे आम्ही तयार केलेले होते एवढ्या विद्यार्थ्यांच्या जवळ ते त्यांना आम्ही सबमिट केले. आणि सर्वांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही काय केलं की निवेदन दिलंय इंडिव्हिज्युअल प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि क्षेत्रात आम्ही तिथं अप्लिकेशन सुद्धा दिली. ते आंदोलन यशस्वी झालं आणि ते आंदोलन यशस्वी होऊन मला ते सर्वप्रथम प्रायोरिटी मिळाली. किंवा ते आंदोलन यशस्वी होण्यामध्ये कुठेतरी आम्हाला एक सिंहाचा वाटा म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा झाला. तिथं मला वाटलं की काहीतरी आपण करू शकता. हे सहज सरळ घडलेल्या गोष्टी, तिथून माझी सुरुवात झाली. माझी परिस्थिती बघितली, लॉकडाऊन बघितलं, त्या सगळ्या सामाजिक परिस्थितीकडं वैद्यकीय क्षेत्रातले होतात म्हणून आपण ते प्रयत्न केलेत. पण त्या परिस्थितीचा सामना करत असताना किंवा आपण लहानपणापासून बघितलेल्या अनेक सामाजिक प्रश्नांकडे कसं बघता? ती जी परिस्थिती जी होती ना त्या परिस्थितीतून मला खूप काही शिकायसारखं होतं. कारण जे आजची जी वाटचाल आहे माझी त्या परिस्थितीतून मी प्रॅक्टिकली खूप मोठा अनुभव घेतला. आणि त्या परिस्थितीमध्ये अनंत अडचणी आल्या. पण त्याच्यात कळालं की आपण जेव्हा सरळ सरळ काम करत असतो आणि नेचर आपलं सरळ सरळ असतं की आपल्याला तेव्हा आपल्या मनात ध्यानात उद्देश असा कुठलाच उद्देश नव्हता की बा आपला हे ध्येय फक्त काय करायचं जेव्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न डोळ्यासमोर होते आणि ते प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे. मार्गी लावत असताना त्याच्यासाठी स्टेप काय आहेत ते स्टेप्स आपल्याला जिथे जिथे अडचणी आल्या जिथे काही सोल्युशन नव्हते ते सोल्युशन देणारे काही माणसं होते त्यांच्यापाशी जाऊन ते सोल्युशन आपण घेत घेत पुढे चाललो. पण त्याच्यातून एक काही गोष्टी मला कळाल्या की बा हे गोष्ट करत असताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणीचा सामना आपल्याला कशा पद्धतीचा करावा लागतो. आणि त्या अडचणीचा सामना करत करत जेव्हा मी पुढे चालत होतो तेव्हा अनंत काही गोष्टी मला शिकायसारख्या होत्या. त्याच्यातून किंवा लोकांचा बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन
आपण एखादी गोष्ट करत असताना लोकांचे काही रिॲक्शन्स आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अडचणी फील्ड वाईज वेगळे असतात, पण राजकीय अडचणी काय असतात ते त्यातून मला कळालं. आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना काही काम करत जर असतो आपण, तर 100% त्याच्यातल्या अनंत अडचणी असतात. आणि सर्वसामान्य माणसाला पुढे जात असताना जर तुमच्याकडे खरखरच जनसमुदाय असेल, ग्राउंड असेल, तरच तुम्ही कुठेतरी काहीतरी म्हणजे मार्ग काढू शकता. हवेतल्या आणि ग्राउंड लेवलच्या राजकारणात जमीन आसमानचा फरक आहे. हे मला तिथून प्रॅक्टिकली अनुभव घेऊन जेव्हा पुढे जात होतो तेव्हा कळालं मला. तिथूनच माझी पहिली स्टेप राजकारणाची सुरुवात झाली. पण स्टेप इन द सेन्स म्हणजे काय, तिथून मला काय कळाले की लोकांचे प्रश्न थांबले नाहीत. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. आणि दृष्टिकोन चेंज झाल्यामुळं आज एक प्रश्न आला, त्याचं सोल्युशन काढलं मी, तर मी त्या फील्डमध्ये होतो. पण असं मला ते काम करत असताना वेगवेगळे प्रश्न माझ्यासमोर आले. आता वेगळे प्रश्न कोणते, पण ते वेगळे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे एक पाऊल दुसरं घेणं मला भाग पडलं. दुसरं पाऊल इन द सेन्स, या फील्डमध्ये काम करत असताना ह्या फील्डचे लोक आम्हाला कनेक्टिव्हिटीचा बेस का भेटला, कारण मी त्या फील्डमध्ये काम केलं होतं. कारण मी मेडिकल लाईनमध्ये काम, मग तेव्हा मी सेकंड इयरला काहीतरी होतो. 1 इयर का होईना, 1-1.5-2 वर्षाचा मला मेडिकल लाईनचा अनुभव. त्यासोबत माझ्यासोबत आलेले संपर्कात वैद्यकीय लेवलचे व्यक्ती होते, त्याच्यामुळे मला सपोर्ट भेटला. पण जे वेगळे प्रश्न होते विद्यार्थ्यांचे, विद्यार्थी एका प्रकारचा नाही, वेगवेगळ्या फील्डचे विद्यार्थी आहेत. पण वेगवेगळ्या फील्डचे विद्यार्थी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला काहीतरी वेगळी चळवळ करावं लागत होती पावलाला. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझे पावलं मी, जसा रस्ता भेटला तसा रस्ता मी काढत गेलो. आणि राजकीय लोकांशी जे काही फ्रेंड सर्कल आहे माझं, त्यांचे वडील कुठेतरी खासदार आहेत, आमदार आहेत, म्हणजे त्या लेवलचं माझं एक बॅकग्राऊंड होतं. बॅकग्राऊंड इन द सेन्स कनेक्टिव्हिटीचं सहकारी होते माझे. पण त्यांच्यासोबत राहत असताना ज्या काही लोकांचे वेगळे प्रश्न येत होते, त्यांच्याकडून खूप काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या की हे प्रश्न इथून सोडू शकतात. हे स्टेप म्हणून तशा पद्धतीने मी पुढे जात गेलो. आपण आता ज्या पद्धतीनं सांगितलं की त्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, कौटुंबिक अडचणी, अनेक विद्यार्थी शेतकऱ्यांचे किंवा छोट्या मोठ्या उद्योजकांचे, लघु उद्योजकांचे लेकरं किंवा नोकरीमधल्या, आणि त्या मुलांचं कौटुंबिक पार्श्वभूमी, या सगळ्यांचे प्रश्न, अडचणी आणि ते जीवन जगत असतानाच्या ह्या सगळ्या गोष्टी, आणि अनेक तुमच्या मित्रपरिवारानं कौटुंबिक मित्रत्व जपलं, त्याच्यामुळे त्यांचा तो वारसा आपल्याला भेटला. आपल्याकडं घरून असा काही राजकीय वारसा भेटला का? नाही, तसं बघायला गेलं तर मला राजकीय पार्श्वभूमी तर मला बिलकुल कुठलीच नव्हती. म्हणजे वैयक्तिक पप्पांच्या बॅकग्राऊंडमधून आणि वडिला आईच्या बॅकग्राऊंडमधून ठीक आहे, राजकीय पार्श्वभूमी इन द सेन्स आजोबा आमचे शंकरराव चव्हाण साहेबांसोबत माणूसपत्र म्हणून वर्किंग करायचे ते. पण त्यांच्या म्हणजे ते खूप ओल्ड विषय होता, कारण ते जवळपास 1900 तेव्हा जन्म सुद्धा झाला नव्हता आपला, त्या लेवलचं राजकारण होतं तेव्हाचं. पण आज जे वर्किंग करत आहे, पण त्या दृष्टिकोनातून तर राजकीय बॅकग्राऊंड नाही. मला प्रत्येक पावलाला एक सर्वसामान्य कुटुंबातून असल्या कारणाने, वडील प्राध्यापक, घरच्यांना कोणाला राजकीय दृष्टिकोन नाही, आणि लोक एखाद्या वेळेस घरी म्हणजे आपण जे लोक जोडता, कोणतीही फील्ड असो, त्या फील्डचं नॉलेज असल्याशिवाय, म्हणजे इंटरेस्ट, एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट आपल्याला असेल तरच आपण पुढे जाऊ शकता. नाहीतर कुठेतरी जबरदस्ती आपल्याला कुणीतरी मागून म्हणायले की बा हे कर, आपण त्याच्या खुशीसाठी जर करत असलो तर एका लेवलपर्यंत जाऊन स्टॉप होतो. आमचे वडील काय, राजकीय बॅकग्राऊंड जरी नसलं तरी आमचे वडील एक सहज सरळ, आमचे वडील स्वतंत्र वैज्ञानिक आहेत आणि सहज सरळ ते म्हणजे लहानपणापासूनच ते इंडिपेंडंट जगत आलेले आहेत. म्हणजे राजकीय बॅकग्राऊंड नसताना सुद्धा ह्या ज्या गोष्टी मी करू शकत आहे, म्हणजे आजपर्यंत करू शकलो, त्याचे एकमेव कारण म्हणजे माझे वडील. माझे वडील पावलाला आम्हाला एकच सांगायचे की बा, दृष्टीवर इन द सेन्स काम करत असताना कर्म करा, पण त्याची फळाची अपेक्षा करू नका.
आणि आमच्या वडिलांचं एकच प्रिन्सिपल आहे, बेटा जे करायचंय, जे बी करायचंय ते मन लावून, आणि काही गोष्टी कळत नसतात, काही गोष्टी कळतात, पण जे कळत नाही ते कुठं कळते तिथे जा, तिथून ते घे आणि तिथून ते पुढचा मार्ग शोध. म्हणजे काही लोकांना, हे कॉन्ट्रोवर्सी शब्द आहे, काही लोकांना मला काहीच कळणार हेच त्याला कळणार, हे एक शब्द आमच्या वडिलांचा आहे. जर आयुष्यात तुला बेटा, आम्ही तिघही भावाला एकच सांगितलेलं आहे की आयुष्यात तुम्हाला काय कळते आणि काय कळत नाही, एवढं जरी तुम्हाला कळालं तरी आयुष्यात तुम्ही 100% सक्सेस आहात. ज्या गोष्टी कळत नाहीत त्या गोष्टी कुठं कळतात तिथं जा, तिथून उगवत घ्या, समजून घ्या आणि तिथून पुढे चला. हाफ नॉलेज इज व्हेरी व्हेरी डेंजरस. हे म्हणजे आमच्या वडिलांचे शब्द आहेत. आणि ते शब्द फक्त मी ह्याच फील्डमध्ये नाही, मी ज्या ज्या फील्डमध्ये काम करतोय त्या प्रत्येक फील्डमध्ये ह्या शब्दांचा वापर करत मी पुढे चालत असतो. आणि माझे जे काही सहकारी मी आजपर्यंत जोडले गेलेले आहेत, मला राजकीय, तुम्ही जे क्वेश्चन केला ना की राजकीय बॅकग्राऊंड नसताना हे कसं, आज मला सांगायचं तात्पर्य काय आहे, सोयाबीन पेरल्याच्या नंतर हरभरा येत नाही. सर्वप्रथम काय संस्कार आहेत. तुम्हाला संस्कार इन द सेन्स काय, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही कोणत्याही फील्ड, ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमधून तुम्ही ते उगवत घ्या. किंवा शेतकरी असाल, आपण शेतकरी एका, ते आपले 12 महिन्याची पीक, 3-3 महिन्याची पीक आहे, त्याच्यात 18 महिन्याचं पीक आहे, त्याच्यात रोजचं पीक आहे. म्हणजे सगळ्याचं नाव शेतकरीच आहे, पण सगळ्याचं उत्पन्न सारखं नाही, सगळ्यांची पेरणी सारखी नाही, सगळ्यांचे शेत सारखे नाही. आमचे वडील म्हणतात, जमीन सुपीक असण्यापेक्षा दिमाग सुपीक जर असेल तर 100% चांगलंच पिकणार. त्याच दृष्टिकोनातून आजपर्यंतची वाटचाल आहे. आणि आमच्या वडिलांचे जे आमच्या तिघावर संस्कार आहेत, त्या संस्कारातून ह्या काही गोष्टी आजपर्यंत घडत गेल्यात, ते 100% इथून पुढे बी त्या संस्काराच्याच बेसवर पुढे चालत आहेत. ते कौशल्य मला तिथून आलं. आपण आता बोलताना छान सांगितलं, वडील प्राध्यापक पेशा, प्राध्यापक शिक्षक म्हटलं तर एक पिढी घडवणारं हे व्यक्तिमत्व असतं. एखादा इंजिनियर चुकला, मशीन खराब होते. एखादा, तुम्ही डॉक्टर आहात, डॉक्टर चुकला तर माणूस दगावतो. पण शैक्षणिक क्षेत्रातली ही मंडळी, आदरणीय गुरुवर्य असणारे, हे जर चुकले तर सगळ्या पिढ्यानं पिढ्या हे होतात. या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना आपल्या वडिलांनी आपल्यावर जो संस्काररूपी पेरणी आपल्यावर जी केली, संस्काररूपी जे घडवलं, हे घडवत असताना वडिलांबद्दल सांगताना आपण आत्ता छान सांगितलं की प्रश्न कसे असतात. काही प्रश्न हे संदिग्ध, गोंधळून टाकणारे, काही काळानुरूप समजून सांगणारे, आणि काही आपल्याला जिथे कळत नाही तिथे जाऊन शिकून नंतर आत्मसात करून माणसानं परिपूर्ण व्हावं आणि नंतर यशस्वीतेकडे वाटचाल करावी, अशा पद्धतीचं हे सगळं बघत असताना समाजातल्या असे कुठले प्रश्न आपल्याला दिसतात की या प्रश्नावर काम केलं पाहिजे, ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आपण शेतीचं चांगलं उदाहरण घेतलं तर या सगळ्या प्रश्नांकडे कशा पद्धतीनं बघतात, आणि हे प्रश्न बघत असताना या अडचणी सोडवण्यासाठी काय करावं, काय वाटतं? मला एक सांगायचं आहे की बा, म्हणजे मी आजपर्यंत कोणतीच गोष्ट, एखादा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुढे गेलेलो नाही. परिस्थितीला मात करून आपण पुढे जाणं हे आमच्या वडिलांकडून मी शिकलेलं आहे. म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड इंग्लिशमध्ये एक शब्द आहे. म्हणजे सिच्युएशननुसार आपण काहीतरी, जे सिच्युएशन आली त्या सिच्युएशनला आपण कसं मात करायचं, तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मी पुढे चालत असतो. सांगायचं झालं तर आज हे जे जनरेशन आहे, ह्या जनरेशनमध्ये आपण जयंती साजरी करतो महापुरुषांची. पण आता महापुरुषांची जयंती आपण तर साजरी करतो, पण त्यामागचा एक दृष्टिकोन असतो आपला, किंवा महापुरुषांची जयंती का साजरी करावी. पण प्रत्येक महापुरुषांचे वेगवेगळे विचार, वेगवेगळे कार्यकौशल्य, आणि त्या कार्यकौशल्यातून त्यांनी समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने दिशा दिलेली आहे. आणि ती दिशा कशा पद्धतीची होती आणि त्यांचा दृष्टिकोन काय होता, आणि तो दृष्टिकोन समाज उपयोगी कसा होता, हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून
आपण त्या जयंतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचे विचार आपण समोर ठेवत असतो. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत मी जे काही काम करायलो त्या मागचा एक उद्देश असतो माझा. आणि ते उद्देश इन द सेन्स असा असतो की बा आज भरकटली चाललेली युवा पिढी, आज युवा पिढी म्हणजे तुम्हाला आताच माहिती म्हणलो, सोयाबीन पेरल्याला हरभरा येत नाही. म्हणजे आपल्याला आपली बुद्धी हे मनोकायिक आहे. मनोकायिक म्हणजे शब्द तुम्हाला मराठी कोणी भारतात शिकवले का? फॉरेनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इंग्लिश कोणी शिकवते का? म्हणजे ज्याची त्याची मातृभाषा आहे, पण आपल्याला मराठी काय शिकवत नाहीत? लहानपणापासून आईवडिलांनी जे काही आपल्या कानावर शब्द टाकले ते शब्द आपल्या आत्मचरण करतो आपण आणि त्याच्यातून आपण बोलायला शिकतो. हाच दृष्टिकोन म्हणजे काय? ते आपले संस्कार झाले आणि त्याच बेसिसवर आपण पुढे चालत असतो की बा जे आईवडिलांनी बोलले, आईवडिलांचे नेचर काय, घरातलं वातावरण काय, इन्व्हायरमेंट काय, त्या इन्व्हायरमेंटच्याच बेसिसवर आपण पुढे चालत असतो. हां, मग मला सांगायचं तात्पर्य काय? इन्व्हायरमेंट, शेतामध्ये सुद्धा इन्व्हायरमेंट लागते. तुम्हाला कळालं का? शेतामध्ये सुद्धा इन्व्हायरमेंट लागतं. आणि शेतातच नसेल तर प्रत्येक फील्डमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला एक इन्व्हायरमेंट तयार करणं गरजेचं आहे. इन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर ते परिस्थिती तयार करणं गरजेचं आहे आणि ते परिस्थिती आपल्या अनुकूल असणं गरजेचं आहे. हे दृष्टिकोन इन द सेन्स युवा पिढी सर्वप्रथम घडणं गरजेचं आहे. युवा पिढीमधूनच ज्या फील्डमध्ये आपल्याला काम करायचं त्या फील्डमध्ये आपल्याला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुढे चालत जावं लागतं. पण युवा पिढी घडली तरच देश घडू शकतो. मग युवा पिढीला घडवण्यासाठी अगोदर त्या युवा पिढींना इन्व्हायरमेंट प्रॉपर देणं गरजेचं आहे. आपण कोणतेही काम करत असताना त्या दृष्टिकोनातून पुढे जात असतो. हेच माझा एक ध्येय. आपण युवा पिढी आणि प्रश्नांबद्दल सांगितलं. अनेकांनी, अनेक महापुरुषांनी भारत देश हा युवा पिढीचा, युवकांचा देश आहे म्हणून असं सांगितलेलं आहे. अनेक प्रस्थापित तेच लोक, तीच पद्धत ते करत बसण्यापेक्षा हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या नेतृत्व कौशल्य गुणाच्या आधारावर आपण अनेक प्रश्न जवळून पाहिले. आपण आत्ता सांगितलेली कोरोना काळातली परिस्थिती बघितली. शेतीच्या प्रश्नाची सुद्धा आपल्याला जाणीव आहे. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी आपण पॉवरमध्ये असावं लागतं. त्या पॉवरशिवाय ते सोडवल्या जाऊ शकत नाही. ती पॉवर सिस्टीम, एक सरळ शब्दात सिस्टीम शिवाय हा हालत नाही किंवा हे परिवर्तन होऊ शकत नाही. हे आपण बघितलं. पूर्वीच्या काळात साम्राज्यशाही असेल किंवा नंतर लोकशाही किंवा जे काही सत्ताधारी असतील, सत्ताधीश असतील, यांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होतात. या सगळ्या परिस्थितीकडे बघताना आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय वाटतं? सत्ता 100% खरं आहे तुमचं. कोणतीच गोष्ट सत्तेशिवाय साध्य होऊ शकत नाही. पण तुम्ही सत्ता हे जर तुमच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. सत्ता 100% जनता जनार्दनच्या हातात आहे. आणि जनता जनार्दन म्हणजे आज आपण युवा पिढी आहे आणि युवा पिढी ठरवलं तर काहीही होऊ शकते. पण मला सांगायचं तात्पर्य असं आहे की बा सत्ता संघर्षाच्या मागे लागायची आपल्याला गरज नाही. म्हणजे लई जोरात जास्त जर पळाला आपण तर दिवस मावळू शकत नाही. दिवस केव्हा मावळतो? त्याचा टाईम ठरलेला आहे. त्याच्या टाईमनुसारच दिवस मावळतो. म्हणजे जोरात पळायलो पण दिवस मावळा अशातला भाग नाही. आणि वरी जायचे 2 टाईप नाही. एक तर आपली काठी उंच करा, नाही तर दुसऱ्याची काठी खाली करा. तुम्ही दुसऱ्याची काठी खाली करा ह्या दृष्टिकोनातून पुढे जाणारा नाही. मी माझी काठी उंच करणार आणि माझा दृष्टिकोन काय हे डोळ्यासमोर ठेवणार लोकांच्या. आणि जे त्यात हे बघा, आज वैचारिक पातळीचे 10% लोक आहेत. 90% आज अनएज्युकेटेड, कुठं ना कुठं त्यांना परिस्थितीनुसार ते अनएज्युकेटेड आहेत. कारण काय, आज आपल्याला माणूस घडवायचा असेल तर माणूस घडवण्या अगोदर तुम्हाला त्यांचे विचार घडवणं गरजेचं आहे.
पण विचारसुद्धा आज आपल्याला तुम्ही ज्या घरामध्ये वावरलात, तुमची परिस्थिती काय होती घरातली, त्याच्यावर तुमचे विचार बनतात. तुमचे आईवडील काय करतात, आईवडील कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत, आईवडिलांचे शिक्षण काय, आईवडील कोणत्या एरियामध्ये राहतात, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या या सर्व गोष्टींवर तुमची परिस्थिती डिपेंड करते. जशी मनस्थिती तशी परिस्थिती, जशी परिस्थिती तशी प्राप्ती. हे गोष्ट अगोदर तुम्हाला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. परिस्थितीनुसारच मनस्थिती बनणार, पण मनस्थितीनुसार प्राप्ती असणार. हे सर्व गोष्टी इंटरडिपेंडंट आहेत. आणि सत्ता संघर्ष हे राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही पुढे चालत असाल, सामाजिक दृष्टीकोन, तर त्या राजकारणाला तुमच्या कुठेतरी वावगा आहे. राजकारण म्हणजे काय? आज तुम्हाला खूप काही या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून पुढे चालणारे लोक भेटत आहेत, पण मी आजपर्यंत कधीच राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला नाही. मी जरी आज भारतीय जनता पार्टीमध्ये, आता तुम्ही तर सर्व क्वेश्चन पूर्ण केला, माझी आजची परिस्थिती अवगत आपल्याला आहेच बऱ्यापैकी, किंवा मी वेगवेगळ्या पदांवर भारतीय जनता पार्टीमध्ये मागील 10 वर्षापासून काम करतो. पण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना माझ्या कामातून मला पदं मिळालेली आहेत. म्हणजे मी पद घेऊन काम केलेलं नाही, कामातून मला पदं मिळालेली आहेत. म्हणजे जिथं जिथं मी आज बूथ लेवलला काम केलं, बूथ प्रमुख मला करून टाकले भारतीय जनता पार्टीने. एक 6-7 गावाचं नेटवर्किंग तयार केलं. शक्ती प्रमुख म्हणून मला गावाने काय केलं, 6-7 गावाचा शक्ती केंद्र प्रमुख म्हणून काम करण्याचं एक धाडस दिला. त्यातून पुढे आलो, विद्यार्थी चळवळीत काम केलेला होतो. GS या ठिकाणी 12वीचा GS, कॉलेजचा GS, आणि MD करायला मी सिम्बॉसिसला गेलो. मागील 6 वर्षापूर्वी माझी MD सुद्धा म्हणजे कंप्लीट झालेली आहे. सिम्बॉसिसमधून इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे सिम्बॉसिस, तिथं सुद्धा मला एक हेड म्हणून एक वर्किंग करायला कॉलेजच्या वतीने मला दिलेलं होतं. कारण माझा एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जिथं जिथं मी जातो तिथं मी माझे विचार मांडतो, आणि ते विचाराला प्रेरित होऊन मला तिथं कुठंतरी वाव भेटत असते माझ्या कामाला. आणि त्याच परिस्थितीनुसार मी आजपर्यंत इथं आलो. मग बूथ प्रमुख नंतर शक्ती केंद्र प्रमुख झालो. विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर का ठेवला? तर भारतीय जनता पार्टी म्हणजे आज ज्या वातावरणामध्ये आपण असतो, आमचे वडील आज संघाच्या कनेक्टिव्हिटीमधून म्हणजे वैचारिक पातळी ठेवतात, पण ह्या दृष्टिकोन असा म्हणजे स्पेशल दृष्टिकोन नाही किंवा हेच विचारधारा. भारतीय जनता पार्टी चूज करण्यामागचा एक दृष्टिकोन म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये मी रांदेला राहत होतो, आमचे मित्रपरिवार वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत होते, पण तिथं मला एक कनेक्टिव्हिटीचा बेस म्हणून भारतीय जनता पार्टी भेटला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर तेव्हा खासदारकीला थांबलेले होते, आणि तेव्हा मला एक काम करण्याची संधी मिळाली. रामनवमी समितीत काम करायचो, त्यांच्या दृष्टिकोनातून मला विद्यार्थी आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते जेव्हा मला पद जिल्हाध्यक्ष म्हणून भेटलं, पण त्या पदाचा उपयोग मी 100% जिथं जिथं ज्या ज्या लोकांना जे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठीच त्या पदाचा वापर केला. पण त्या सोडवण्याचा वापर करत जेव्हा जात होतो मी, जेव्हा मग तिथं मला 100% वाव भेटत गेली. विद्यार्थी आघाडीनंतर युवकांमध्ये मला काम करण्याची संधी पक्षाकडून मिळाली. युवा मोर्चाच्या महाराष्ट्र लेवलला डायरेक्ट मला प्रदेश सचिव म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली, कारण माझ्या कामाची दखल घेतली किंवा हा कॅपेबल आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी प्रदेश सचिव नंतर आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कामगार मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करतो. पण आज मला सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही जे म्हणलात ना सत्ता संघर्ष, त्याच्यावर मी एवढ्या काही गोष्टी सांगितलं. म्हणजे सत्ता संघर्ष आपल्या हातात नसतो, तो जनतेच्या हातात आहे. मी काम करत मी जे काम करत गेलो त्याच्यावर मला पदं मिळत गेली. आज मी उमरी तालुक्यात जवळपास एक 8 ते 9 वर्षापासून काम करतोय. इलेक्शनची परिस्थिती अशी आली होती की बा लोकांना न्याय देण्याचं एक प्रबळ
म्हणजे ह्या सिच्युएशनला मला इलेक्शन लढवलंच पाहिजे अशी एक सिच्युएशन आलेली होती. उमरी तालुक्यामध्ये जवळपास एक 30-40 वर्षापासून एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि बापूसाहेब देशमुख गोरठेकरांचं या ठिकाणी चांगल्याच पद्धतीचं एक वलय आमच्या भागामध्ये आहे. त्यांचं काम खूप मोठं होतं समजा. पण त्या टाईमला तिथून मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायलो. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भक्कम या ठिकाणी वर्चस्व असल्या कारणाने त्यांची एक वोट बँक चांगल्या पद्धतीची आहे. या ठिकाणी मला एक सिच्युएशन अशी आली की बा लोकांना बिनविरुद्ध या ठिकाणी मार्केट कमिटी उमरीचे कृषी उत्पन्न बाजार समिती हे शेतकऱ्यांवर आधारित असते. तर शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आपण सोडवू शकता. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला तुम्ही जे म्हणलात का सत्ता संघर्ष, सत्तेत येणं गरजेचं आहे. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. सत्तेत येण्यापूर्वी एखाद्या ठिकाणी आपण जर निवडणूक लढवत असाल तर लोकशाही जीवन ठेवू शकतो. बिनविरोध होत असेल, बिनविरोध म्हणजे काय तर बा आज जेवढे काही गडगड म्हणजे चांगल्या पद्धतीचे राजकीय मेन माणसं आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये फील्डमध्ये काम करणारे, ते सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी बिनविरोध पॅनल तयार झालं आणि बिनविरोध त्या ठिकाणी डिक्लेअरसुद्धा होत होतं. त्या सिच्युएशनला मी पॅनल उभं करून उमरी तालुक्याच्या मार्केट कमिटीचा महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टीचं पॅनल मी उभं केलं आणि मी त्या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून काम करण्याची संधी लोकांनी मला दिली. पण तेव्हा 16 उमेदवार उभं केले. ज्या टाईमला म्हणजे एक उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरायची सुद्धा या ठिकाणी म्हणजे परिस्थिती नव्हती. कारण एखादी सत्ता असल्या कारणाने आजपर्यंत कधीच मार्केट कमिटीवर दुसरी सत्ता आलेली नाही. या ठिकाणी बापूसाहेब गोरठेकरांची सत्ता या ठिकाणी आजपर्यंत असलेली आहे. त्या परिस्थितीला मी मात करत 16 उमेदवार मार्केट कमिटीला उभे केले. ठीक आहे, पूर्ण पॅनल माझं पडलं पण डिपॉझिट एकाचं सुद्धा जप्त झालं नाही. माझी फक्त 38 मतांनी शीट केली. पण ह्याच्यातून एक सांगायचं आहे, तुम्ही जर सक्षम पद्धतीने आपले जर विचार जनतेसमोर मांडत गेलात तर जनता 100% सोबत असते. कारण एक सुद्धा मतदार माझ्या पाठीशी जेव्हा मी मार्केट कमिटी लढवत होतो त्याच्या बिफोर एक 20 ते 25 दिवस म्हणजे 1 मंथ बिफोर मला मार्केट कमिटीला मतदान कोण करते हे सुद्धा माहिती नव्हतं. त्या परिस्थितीत मी मार्केट कमिटीचा पॅनल प्रमुख म्हणून इलेक्शन लढवलं आणि पूर्ण 16चे 16 उमेदवार उभे केले. एक सुद्धा उचलू दिला नाही आणि पूर्णचे पूर्ण पॅनल सक्षम पद्धतीने इलेक्शन वोटिंग सहित इलेक्शन खेळलं आणि 64% मतदान सुद्धा माझ्या पूर्ण पॅनलला मिळालं. हे जे मी केलो त्याच्यातून मला एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि 38 मतांनी फक्त माझी शीट गेली. त्याचं एकमेव कारण म्हणजे जनता तुम्ही पुढे या, 100% जनता तुमच्या पाठीशी असते. ठीक आहे, पडलो, नवीन होतो, नवीन युवा चेहरा होता माझा, पण पडायचा विषय नाही. त्याच्यातून पडल्यापेक्षा खूप मोठी जीत होती माझी, कारण त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं मला. ठीक आहे, समोरची गडगड मोठी पार्टी होती, महाविकास आघाडी, चांगले माजी आमदार खासदार सगळ्यांचं एक पॅनल होतं आणि मी एकमेव सक्षम नेतृत्व म्हणजे स्वतःच्या जीवावर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंमत केलेली होती. सर, आपण आता जे सांगितलं की आपण ज्या सत्ता संघर्षाच्या विरुद्ध लढाई केली, इथं लढाई करत असताना संपूर्ण नांदेड जिल्ह्याला माहीत आहे बापूसाहेब देशमुख गोरठेकरांचं वर्चस्व. इथली नगरपालिका असेल, 17ला 17 नगरसेवक वन साईड त्यांच्या बाजूने यायचे, पूर्ण नगर अध्यक्ष यायचे. आपल्या 16 तालुक्यांमध्ये आणि आपल्याकडं 16 तालुक्यांमधल्या नगरपालिका, नगर परिषद, पंचायती असतील आणि कुंडलवाडीसारखी एखादी नगरपालिका आहे तालुका नसून, अशा परिस्थितीत आणि अनेक बाजार समित्या आहेत. कुंटूर हे तालुका नसून तिथे सुद्धा बाजार समित्या आहेत. या सगळ्या राजकारणामध्ये उमरीचं एक हाती वर्चस्व गोरठेकर कुटुंबियाचं हे सगळ्यांना माहीत आहे. हे असताना आपले 16 उमेदवारी अर्ज, आपली पहिली जीत आपल्याला चाहत्यांमध्ये किंवा आपल्या केलेल्या कामामुळे आपल्याला लाईक करणारे लोक जे असतील त्यांच्यासाठी पहिला विजय तर हाच होता की आपले 16ला 16 अर्ज पात्र झाले. शैक्षणिक क्षेत्रातून नेतृत्व कौशल्य वाढत गेलं.
वारसा नसताना, नेतृत्व गुण वाढत असताना एका जगातल्या मोठ्या पक्षाचं आपल्याला विद्यार्थी चळवळ, युवा चळवळ क्षेत्र आणि त्यानंतर कामगार क्षेत्रात सुद्धा काम करण्याची संधी दिली. आपण अनेक प्रश्न जाणता, अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण केलेल्या लोक आंदोलन, लोक चळवळी आहेत, अनेक राजकारण आपण बघितले. हे सगळं करत असताना कामगारांचे प्रश्न सोडवणं किंवा अनेक नेत्यांचा आदर्श घेत असताना कुठल्या नेत्याला प्रेरणास्थान मानता? भारतातल्या किंवा जिल्ह्यातल्या अशा नेत्याला प्रेरणास्थान म्हणून काम करत असतात. क्वेश्चन ठीक आहे तुमचा. किंवा नेतृत्वाला कोणातरी आपल्याला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एका नेतृत्वाला प्रेरणास्थान म्हणूनच आपल्याला पुढे जावं लागतं. आज बघत असताना मी वेगवेगळ्या नेत्यांसोबत मी काम केलंय. वेगवेगळ्या इन द सेन्स भारतीय जनता पार्टीमध्येच काम केलंय किंवा पण याच्या पहिल्या वेगळे नेते होते भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यांच्या नेतृत्वात पहिले काम केलेलं आहे चिखलीकर साहेब. आणि आज काम करतोय जिल्हा लेवलला बघत सांगायचं झालं तर प्रेरणास्थान हे अशोक चव्हाण साहेब आहेत. पण आज विधानसभेचं नेतृत्व करणारं दमदार नेतृत्व म्हणजे आज राजे संभाजी पवार साहेब आहेत. आणि त्यांच्या प्रेरणास्थानातूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वातून आज मी वर्किंग करतोय. आणि तोच दृष्टिकोन जे त्यांचा आहे किंवा लोकांपर्यंत काम म्हणजे लोकांपर्यंत कशा पद्धतीचं त्यांचं काम आहे, त्या कामाच्या दृष्टिकोनातून त्यांची जी काही संकल्पना आहे, त्यांचे जे काही प्लॅनिंग आहेत, त्या प्लॅनिंग खूप काही जबरदस्त काम घेण्यासारखे आहेत. आणि आज तुम्ही जे म्हणताय माझं काम तालुका लेवलला आहे. तालुका लेवलला बघत असताना मी आमचं नेतृत्व राजे संभाजी पवार साहेब आहेत आणि जिल्हा लेवलला अशोक चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते जिल्ह्याचं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीचे ते करत आहेत. ते ऑलवेज आमचे प्रेरणास्थान चव्हाण साहेब असतील आणि विधानसभेचे नेते आमचे राजे संभाजी पवार साहेब आहेत. या नेत्यांसोबत काम करत असताना आपल्या परिसरातल्या, आपला गाव, इथला परिसर, तालुका, या तालुक्यातल्या लोकांच्या आग्रहास्तव या परिसरात आपण नेतृत्व करून ते प्रश्न सोडवावेत असे लोकांचे आग्रह आहेत. या सगळ्या प्रश्नांकडे कसं बघता तालुक्यातले काम करत असताना? आजपर्यंत मी विधानसभे म्हणजे तालुक्या लेवलचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थी चळवळीत काम करत असताना जे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते तालुक्यातील, तर मग जिल्हा लेवलला काम विद्यार्थ्यांचं केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवलेत. ते शैक्षणिक जीवनातील असतील, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील असतील, रॅगिंगच्या दृष्टिकोनातून जे काही कॉलेज लाईफचे असतील, हॉस्पिटल जीवनातील असतील, जे काही कोणते असतील ते प्रश्न सोडत इथपर्यंत आले. आणि सगळ्यात जास्त मी काम करत असताना हॉस्पिटल, एमर्जन्सीज, मेडिकल लाईन असेल आणि दुसरा म्हणलं तर पोलीस स्टेशन, तहसील ऑफिस, म्हणजे BDO असेल, ह्या लेवलचे प्रश्न बहुतांश लोकांचे सेम प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नांवर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे काम करण्याचं तुम्हाला धाडस आलं येणं गरजेचं आहे. कारण मी बघत असताना लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणलं तर बहुतांश प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे फक्त आणि फक्त तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत लेवलचे वर्किंग, घरकुल असतील, काही योजना असतील, योजनेचा लाभ घेणं असेल, त्या शासनाच्या योजनेला लाभ घेऊन देणं असेल, आणि पोलीस स्टेशनचे जे काही त्यांच्या घरगुती विषय असतील ते पोलीस स्टेशन लेवलला मिटवणं, ह्या दृष्टिकोनातून वर्किंग जास्त करतो तालुका लेवलला. आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांची चळवळ काम, विद्यार्थ्यांचे प्रश्न शॉर्ट आउट करत मी जे आज तालुका लेवलला जे नेतृत्व म्हणून काम करण्याची मला संधी पक्षाने दिली. पक्षांचे खरंच पक्ष तुम्हाला लागतोच. कुठेतरी एक दिशा लागते, पण दिशा देणारे व्यक्तिमत्व सुद्धा लागते. ते व्यक्तिमत्व सुद्धा मला टाईमनुसार भेटत गेलं आणि त्या व्यक्तिमत्वानुसार मला काम करण्याची संधी पक्षाने दिली आणि पक्षाने माझ्या कार्यकर्तृत्वावर वाव सुद्धा दिली. ते सुद्धा दृष्टिकोन महत्वाचा आहे काम करण्यासाठी तुमच्यासाठी. सर, आपण शेतकऱ्यांचे प्रश्न तहसील लेवलला असतील किंवा ग्रामीण लेवलला किंवा तालुका स्तरावरचे ते प्रश्न सोडवत असताना त्यांचे आर्थिक उन्नती झाली पाहिजे किंवा प्रगती झाली पाहिजे. एकत्र येऊन सहकारी पद्धतीनं, सहकारी बँका जसं काम करतात, नंतर साखर कारखाने आले, तसं सहकारी पद्धतीनं एकमेकास सहाय्य करू, अवघेची धरू सुपंथ असं जे म्हटलं जातं
त्या पद्धतीने यांचं जाळं तयार करून काही योजना आहेत का, काय त्या पद्धतीने विचार केला का? हा, नक्कीच त्या दृष्टिकोनातून माझं काम चालतंय. मी काम करत असताना मला एक कळालं की बा आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला आपला काही भाग आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला भाग कुठेतरी आपण विकसित करावा आणि तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी बँकिंग क्षेत्रामध्ये वर्किंग केलं, पाऊल ठेवला आणि आज जवळपास 5 ते 6 वर्षापासून मी बँकिंग सेक्टरमध्ये काम करतोय. अंजनी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून मी जवळपास 5 ते 6 हजार सभासद माझ्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. माझ्या संस्थेला 3 शाखा आहेत, उमरी, कारेगाव फाटा, से धर्मवरला वर्किंग करत आहे. एक्सटेन्शन काउंटर आहेत 2 आणि जवळपास एक 25 ते 30 CRचं टर्नओव्हर माझ्या संस्थेचं या 5 वर्षात झालेलं आहे आणि लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात विश्वास माझ्यावर जे लोकांनी दाखवला आहे त्या दृष्टिकोनातून मी कुठंतरी माझ्या सहकाऱ्यांना, युवा पिढींना आणि भरकत चाललेल्या युवा पिढींना कुठंतरी आर्थिक सक्षमता यावी ह्या दृष्टिकोनातून मी कुठेतरी त्यांना लोनच्या माध्यमातून असेल, पिग्मीच्या माध्यमातून असेल, पिग्मी लोनच्या माध्यमातून असेल आणि बचत गटाच्या लोन एक आहे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, त्या दृष्टिकोनातून असेल, ह्या वेगवेगळ्या शेती जोडधंदे असतील त्या दृष्टिकोनातून असेल, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये जे काय वर्किंग करणारे या ठिकाणी जनसमुदाय आहे त्यांना कशा पद्धतीचं आपण आर्थिक सक्षमीकरण करू शकता त्यांचं, हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी बँकिंग सेक्टरमध्ये 5-6 वर्षापासून काम करतोय आणि त्याच दृष्टिकोनातून आज मागील या वर्षी सुद्धा मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी पाऊल ठेवले. अंजनी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचं मी सुद्धा स्थापना केली LB फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आपल्या दृष्टिकोनातून आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेची सुद्धा स्थापना केली. जे मागे तुम्ही जे क्वेश्चन केलात की बीज जे पेरणी, मी तशा पद्धतीचे संस्कार माझ्या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून मी या भागातील विद्यार्थ्यांवर करणार आहे आणि ते माझं एक म्हणजे मॉडेल जे म्हणतात, तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये काम करायचं असेल तर तुमचं मॉडेल दाखवणं गरजेचं आहे, एक्झाम्पल तुम्हाला देणं गरजेचं आहे. एखादी तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर असाल तर एखादी बिल्डिंग दाखवणं गरजेचं आहे, त्या बिल्डिंगमधला एखादा फ्लॅट आपण तुम्ही तयार करून ठेवता आणि अशा पद्धतीचा फ्लॅट मी पूर्ण त्या बिल्डिंगमध्ये करणार आहे. तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी हे वर्किंग करतोय आणि ह्या वर्किंगमध्ये माझं मॉडेल मी 100% बीज पेरतच जातोय. आणि मी तुम्हाला सांगायचा दृष्टिकोन म्हणजे तुम्ही जे म्हणलात माझा तालुका, मी आजपर्यंत माझे काही युवा सहकारी जे घडवलेत, माझी युवा पिढी, माझी युवा सहकारी जे मी फक्त उमरी तालुक्या लेवललाच नसेल तर संबंध महाराष्ट्र लेवलला माझे युवा सहकारी काम करतात आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव जेव्हापासून होतो मी मागे 5 वर्षात, त्या 5 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र लेवलला माझं जाळ इन द सेन्स माझे कनेक्टिव्हिटीचे सहकारी इन द सेन्स माझ्या तालुका लेवलचे जे काही या ठिकाणी सहकारी आहेत त्यांचं जर काम महाराष्ट्र लेवलला कुठेही असेल तर कुठेही काम रुकणार नाही. या पद्धतीची फळी माझ्या NGOच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीचे NGO सुद्धा माझी वर्किंगमध्ये आहेत, त्या दृष्टिकोनातून माझे काम करत असतात. थोडक्यात काही NGO बद्दल कुठल्या क्षेत्रात काम? आज हॉस्पिटल लाईनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं माझं NGO वर्किंग करतो. विमा पॉलिसीजमध्ये माझं NGO वर्किंग करतो. हॉस्पिटल लाईनमध्ये जर कोणत्या ऑपरेशन्स वेगवेगळे असतील, काही हॉस्पिटल ठरलेले आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण काही क्रायटेरियामध्ये बसत असतील तर त्यांचे ऑपरेशनसुद्धा फ्री करून देतो. बिल जास्त होत असेल तर तिथं कमी करण्याचे काही ठरलेल्या काही गोष्टी आहेत, तिथंसुद्धा गोरगरिबांना न्याय मिळावा ह्या दृष्टिकोनातून NGOमध्ये काम करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये कोणावर अन्याय होत असेल ते सुद्धा म्हणजे सांगायचं तात्पर्य इन द सेन्स सोशल वर्क म्हणजे आज ज्या परिसरामध्ये म्हणजे वेगवेगळे विविध क्षेत्र आहेत, पर्यावरण असेल, आज पाणी फाउंडेशनचे जे वर्किंग आहे त्याच दृष्टिकोनातून मला नाला सरीकरणची जे वर्किंग आहे त्याच दृष्टिकोनातून माझे काम चालत असते. आणि हँडिकॅप लोकांसाठी जे काही दिव्यांग दिवस साजरा मी दरवर्षी करत असतो. माझा वाढदिवस सुद्धा मी सामाजिक क्षेत्राच्याच दृष्टिकोनातून NGOच्या मार्फत माझ्या सामाजिक क्षेत्रामध्ये कोणत्या लोकांना कशा पद्धतीच्या सुखसुविधा आपण देऊ शकतो
ते दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी सामाजिक क्षेत्रातून माझा अभिष्ट चिंतन सोहळा दरवर्षी 22 ऑगस्टला साजरा करत असतो. तो म्हणजे निराधारांना आधार देण्यासाठी शिलाई मशीनची वाटप, गरजूंना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना गरजूंना साडी चोळीचे वाटप असेल, या म्हणजे स्टेशनवर बसस्टँडवर जे काही निराधार झोपलेले असतात त्यांना काही चादरचे वाटप, जे आपले मुख्य स्कूल आहेत, अंध विद्यालय आहेत, त्यांना सुद्धा मूकबधीर शाळांना सुद्धा आपलं फळांचे वाटप. म्हणजे कोरोनाच्या काळात दुसरं एक सांगायचं तात्पर्य, मी कोरोनाच्या काळात उमरी तालुक्यात 30 गावांमध्ये सतत 30 दिवस दररोज एक मोहीम राबवलेली होती. त्या मोहीममध्ये राशन किटचे वाटप आणि कोरोनाची किट आणि रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिर असे दररोज 30 दिवस सतत एक शिबिर राबवलेलं होतं. आणि ते 30 दिवस सततच्या शिबिरामध्ये जवळपास हजारो लोक त्या ठिकाणी कनेक्ट व्हायचे प्रत्येक गावात. आणि ते जे वर्क आहे माझं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची दखल घेतलेली होती. जवळपास 5 ते 6 हजार रक्तदात्यांनी रक्तदान त्या कोरोनाच्या काळात दिलेलं होतं, जे की त्या काळात आई मुलाला, मुलगा भावाला, भाऊ बहिणीला बघत सुद्धा नव्हता, कुटके फेकल्यासारखं फेकायचे. त्या काळात मी रक्तदान शिबिरं घेऊन 5 ते 6 हजार रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केलं. आणि समारोप सोहळ्याला जवळपास 7-8 हजार पब्लिक त्या काळामध्ये आमच्या उमरी तालुक्यात उपस्थित होती माझ्या समारोप सोहळ्याला. हे माझे एक माझ्यासाठी कॉन्फिडेन्शियल म्हणजे एक अचिव्हमेंट मोठ्या प्रमाणात होती. आणि तिथूनच मी एक झेप घेतली. त्या दृष्टिकोनातून मोठमोठे कार्यक्रम आमच्या एरियामध्ये माझ्या हातून झाले. किंवा इंदुरीकर महाराजचा कीर्तन सोहळा मागच्या वाढदिवसानिमित्त मी ठेवलेला होता. जवळपास 30 ते 40 हजार पब्लिक, रेकॉर्डेबल पब्लिक आपल्या इंदुरीकर महाराजच्या कीर्तन सोहळ्याला उपलब्ध होती. आणि एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की त्या इंदुरीकर महाराजच्या कीर्तन सोहळ्याला ते पब्लिक जी आलती, त्या पब्लिकचं रेकॉर्डेबल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड आम्हाला कळायला नव्हतं की एवढी पब्लिक या कार्यक्रमाला आलेली आहे. आणि इंदुरीकर महाराजांनी स्वतः त्यांच्या गाडीतून जात असताना मला फोन करून सांगितले की हे कार्यक्रम माझा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे, तुम्ही काय काम करता हे मला माहिती नाही, हे विचारण्यासाठी फोन केला. माझं मन भरून आलं त्या ठिकाणी की मी कुठलाही नेता नाही साहेब, महाराज माझं फक्त सामाजिक चळवळीत काम आहे. आणि त्या कामाच्या दृष्टिकोनातून, माझ्या सूक्ष्म नियोजनातून आणि युवा पिढीच्या सहकार्यातून जे जोडलेले आजपर्यंत आहेत, त्यांच्याच सहकार्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मी घेऊ शकलो. हे शब्द माझे महाराजांना होते. मी राजकीय दृष्टिकोनातून कोणताच कार्यक्रम मागेच म्हणलो तुम्हाला, सामाजिक दृष्टिकोनातूनच कार्यक्रम करतोय. आणि आता सुद्धा माझ्या उद्या अभिष्ट चिंतन सोहळा योगा आहे. आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला सुद्धा एक मोठा कुस्तीचा आयोजन या ठिकाणी आपल्या उमरी तालुक्यात मी कारेगाव फाटा येथे केलं. आणि त्या कारेगाव फाटा येथे करण्यामागचा दृष्टिकोन म्हणजे उमरी नायगावचं सेंटर मानलं जाणारं स्थान म्हणजे कारेगाव फाटा आहे. आणि कारेगाव फाट्यात पहिल्यांदाच त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुस्ती दंगलीचं आयोजन आजपर्यंत झालेलं नव्हतं, पहिल्यांदाच होत आहे. हे सुद्धा दृष्टिकोन कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवण्यामागचा उद्देश म्हणजे माझा की हे जे खेळ आहेत हे कालांतराने म्हणजे हे खेळ मुख्य खेळ होते, आपल्या ग्रामीण भागात होत चालले आहेत. पण ह्या खेळांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही वैयक्तिक तुमच्या फिजिकल एनर्जीला वाव देऊन फिजिकल ॲक्टिव्हिटीजवर किती प्रमाणात भर दिला पाहिजे हे दिसल्यावर कार्यक्रमातून तरी युवा पिढी घडल, हेच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम करत. युवा पिढीचे कार्यक्रम आपण ठेवले. कोल्हापूर सारख्या परिसरात महाराष्ट्रात जुनी सांस्कृतिक चळवळ चालवल्या जाते. आपल्या बाजूचा जिल्हा परभणीमध्ये सांस्कृतिक केंद्र मराठवाड्यातलं म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरला आजही कुस्तीचे आखाडे चालतात, प्रशिक्षण चालतं. पण कुस्ती आणि कबड्डी हा महाराष्ट्राचा मूळ प्रकार असून तो आज तुम्ही जसं म्हणताय तसं लोप होत चाललाय. आपल्या वाढदिवसानिमित्त कुस्ती असेल किंवा खेळाच्या बाबतीत प्रोत्साहन देण्याचं काम केले. या सगळ्या संवादाबद्दल काय संदेश द्याल, काय सांगाल? म्हणजे कुस्ती आणि क्रीडा स्पर्धा वगैरे आयोजित आहेत, काय सांगाल? नाही, हे जे आज हे जे कार्यक्रम घेतोय
त्या कार्यक्रमाच्याच माध्यमातून मी असंख्य युवा पिढींना मी खरंच या ठिकाणी सांगू इच्छितो की बहुतांश युवा पिढी ह्या खेळांच्या मागे लागणं गरजेचं आहे की हे खेळ वैयक्तिकरित्या तुमच्या सोशल लाईफसाठी, तुमच्या हेल्थसाठी खूप कामाचे आहेत आणि जास्तीत जास्त युवा पिढी या कबड्डी असेल, खो खो असेल आणि कुस्तीचे खेळ असतील या पद्धती या खेळांकडे ओढतात आणि फुटबॉल असेल या खेळांकडे ओढ असणं गरजेचं आहे आणि खेळ कंटिन्यू खेळणं गरजेचं आहे तुमच्या हेल्थसाठी. आणि मी क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा मी या कार्यक्रमानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मी आयोजित केलेला आहे आणि त्या 100% खेलो इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन केले. आपण आलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.